नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहोत आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची या गावी. शेतकरी श्री नवनाथ रामराव शेकडे यांच्या संत्रा बागेमध्ये आणि आपण पाहणार आहोत त्यांनी कसं या बागेचे नियोजन केलेलं आहे आणि त्यांची एक थोडक्यात मुलाखत घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. मी नवनाथ रामराव शेकडे, मुक्काम पोस्ट देवळाली पानाची, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आपण ही जी बाग पाहत आहोत ही किती वर्षापूर्वीची आहे? ही जवळपास 10 ते 11 वर्षाची बाग आहे. बर. हा 5वा बहार आहे. बर. पहिले 4 वर्षे ते 5 वर्षे थोडं माल येत नसतो. हां, 5वा बहार आहे. आपण ही जी क्वालिटी पाहत आहोत यामागचं रहस्य काय आहे? यामागचं रहस्य कारण शेणखत असेल, हां रासायनिक असेल, जैविक असेल, 2-3 प्रकारचे खतं हां आपण या बागेसाठी देत असतो. हां त्यामुळं क्वालिटी बर आणि क्वांटिटी बी. बर. यावर्षी तुम्हाला किती टन अंदाजे उत्पन्न अपेक्षित आहे? माझी सरासरी 20 टनाची अपेक्षा आहे. बर. थोडाफार मागामोर होईल किंवा 20 टन निघेल अच्छा अशी अपेक्षा आहे. अच्छा. तुम्ही या बागेचे सुरुवातीपासूनचं नियोजन कसं केलं ते आत्तापर्यंत थोडक्यात एक सविस्तर माहिती द्या. सुरुवातीला ज्यावेळेस बाग तुटून गेली, बर. त्यानंतर बागेतले जी कामं असतात, रेस्ट पिरियडमधले कामं, ते थोडेसे केलेले आहेत. तरी आपल्याकडून पूर्णपणे नियोजन नाही झालं. म्हणजे काडी काढणे, खोडाला कुठं डिंक्या वगैरे, रोगग्रस्त झाडं वाटतात का, हे आपण पाहून मृग बहाराचं नियोजन केलेलं आहे. बर. यानंतर आता तुम्ही ह्या बागेचं तुटून गेल्यानंतर एक पुढील नियोजन कसं करणार आहात की जेणेकरून हे बागेचं उत्पन्न असंच पुढच्या वर्षी यावं? टाकू ना, याला एक 6-7 ट्रॉल्या शेणखत टाकू. बर. आणि दरवर्षीप्रमाणे जे नियोजन असतं ते नियोजन केलं जाईल. शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल संत्रा पिकामध्ये यशस्वी होण्यासाठी? शेतकरी बांधवांसाठी मी एक असा सल्ला देऊ इच्छितो हां की बाबा, शेती करताना कुठलंही पीक असू द्या, संत्राच नाही, हां, शेतीमध्ये कुठलंही पीक असू द्या, हां, त्या पिकाला आपण थोडंसं जर मेहनत घेतली हां, तर शेतकरी यशस्वी होऊ शकतो. बर. आणि वेळच्या वेळेला जे काही स्प्रे असेल, हां, किंवा खतं असेल, हां, गवताचं नियोजन असेल, हां, हे वेळच्या वेळी करत राहिले तर नक्कीच फायदा होतो. बर. साधारण यावर्षी संत्र्याला काय रेट चालू आहेत आणि तुमचं एक अंदाजे अमाऊंटमध्ये काय उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे? सरासरी एक 10-1 लाख रुपयाची अपेक्षा आहे यावर्षी. बर. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडासा माल कमी आहे यावर्षी, पण 10-1 लाख रुपयाची अपेक्षा आहे. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही संत्र्याबद्दल एक सविस्तर माहिती दिली. आणखीन काही तुम्हाला एक त्याच्या थोडक्यात टिप्स काय द्यायच्या आहेत का तुम्हाला? टिप्स अशी आहे, तर शेती जर करायला गेलं, आज परिस्थिती झाली नोकऱ्या नाहीत, धंद्यातही सर्वजण यशस्वी होतात असं नाही, परंतु तरुणांनी सुद्धा शेतीमध्ये जर उतरलं आणि व्यवस्थितरित्या जर मॅनेजमेंट शेतीचं केलं तर शेती तुम्हाला वायाला जाऊ देणार नाही. शेती तुमचं भलंच करणार. हा माझा एक मेसेज आहे शेतकरी बांधवांना. म्हणजे यशस्वी बाग करण्यासाठी एक कष्टासोबतच चांगले उत्पादन म्हणजे फवारण्या, स्प्रे, खतं, औषधं हे सगळं व्यवस्थित दिल्यानंतर बाग यशस्वी करता येते, हे या ठिकाणी तुम्ही सांगितलेलं आहे. धन्यवाद. तुम्ही संत्र्याबद्दल एक नमस्कार. व्यवस्थित माहिती दिली. नक्कीच याचा फायदा शेतकरी बांधवांसाठी होईल.